लातूरमधील टाका येथील अनुष्ठा पाटोळे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर बसून आमरण उपोषण। आज दिनांक 23 सोमवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील टाका येथील अनुष्ठा पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील दोषीवर तातडीने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। अनुष्ठा पाटोळे हिने आत्महत्या केलेली नसून नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक व काही शिक्षकांनी तिची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। बहुजन क्रांती सेनेचे नेते गणपत कांबळे यांनी सरणावर बसून आमरण उपोषण सुरू केलं आहे। अनुष्ठा पाटोळे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दोषींना अटक होईपर्यंत आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कांबळे यांनी राज्य सरकारलाही थेट इशारा दिला आहे। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई केली नाही तर मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोरही सरण रचून आमरण उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। अनुष्ठा पाटोळे प्रकरणी सत्तेसमोर येऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा असून राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काय सांगाल सरणावर आपण आमरण उपोषण करताय, काय मागणी आहे? तर या ठिकाणी माननीय राधाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लवजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं व साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून त्या सरणावर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणाचा विषय असा आहे की टाका जिल्हा लातूर या ठिकाणची मुलगी जे नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी शिकायला होती, त्या मुलीला त्या नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी मिळून त्या मुलीला फाशी देऊन मारलेले आणि तिला खिडकीला लटकून म्हणजे खिडकीला टेबलवर बसून फाशी घेतली म्हणून असा बनाव केला। त्या शिक्षकावर त्या मुख्याध्यापकावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा व तिथले कलेक्टर मॅडम जे आहेत ते जे आरोपीला पाठीशी घालतायत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावे व पीडित अनुष्ठा पाटोळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी व त्यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी व हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा आणि या अनुष्ठा पाटोळेच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी। या 4 ते 5 मागण्या घेऊन या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून या ठिकाणी मी सरणावर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। इथल्या प्रशासनानं या अनुष्ठा पाटोळेच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्यावा, भर चौकामध्ये फाशी देऊन ते सर्व आरोपी जिल्हाधिकाऱ्यासहित आरोपी करून त्यांना फासावर लटकावं अशी या ठिकाणी इथल्या मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे। आणि एवढ्या उपर जर या शासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्या आरोपींना फासावर लटकवलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं सरण उचलून आम्ही हे सरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यापुढे हे सरण रचल्याशिवाय राहणार नाही। आम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की अनुष्ठा पाटोळेच्या मारेकरांना फाशी द्या, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात यावं। हे एवढी या मागणी या ठिकाणी आम्ही आमच्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। इथल्या शासनाने आमची तात्काळ गंभीर दखल घेण्यात यावी व उपोषणाला न्याय देण्यात यावा। गणपत कांबळे, लवजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष।